वाडगे माय वाड वाड ग वाड माझी जनाबाई वाड वाड ग वाड माझी मुक्ताबाई वाड वाड ग वाड माझी सखुबाई वाड वाड ग वाड माझी गोदावरी बाई वाड तुला लेक होईन तुला बेटा होईन ए बंडिया ए कोकळ्या बंड्या तुला बेटीच होईन मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कंटायाचा हरिक वाक्य दादा मुलगी झाली म्हणून हेच काम नाही अजिबात बाल हत्या करायची नाही दादा स्त्री भ्रूण हत्या पहिली बंद केली पाहिजे ती आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे वाडगे माय वाड वरची मंडळी जरा गोंधळ कमी करा जेवणावाले गायकवाड पाहुणं थोडा वेळ जेवण थांबवा आवाज येतो थोडं बंदच करा आता आपण वाडगे माय वाड ए वरल्याच्या अक्का ए वरल्याच्या अक्का इंड्री 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 अय्या 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 तुला देते सुया देते दोरा देते कंगवा देते काळीपोत देते बिस्कचमणी देते खेकडा देते चाची गाळा देते गचग देते प्रोडक्शन देते हे आजीबाई अगं मोरయ్య 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 तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा घे वाडगे बाय मोरయ్య की मोरయ్య अक्का मोरయ్య 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 यासकुंट्री 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 अक्का धरा व्यवस्थित छान तब्येत मागत बनवा माझ्या नावानं काय 10च्या नोटा ठेवल्या तर काय तू अडक्या नुसत्या अरे मोदीच्या नोटा कुठं फिकून दिल्या रे वाडगे माय पुढे एक माय पुढे एक माय वाडगे वाडा का वाडा बय तुला बुरबुंडा होईन बय तुला बुरबुंडा होईन आम्हाला मला बुरबुंडा होईन आम्हाला तुला भुरगुंडा होईल ग भया तुला भुरगुंडा होईल ग भया तुला भुरगुंडा होईल ग बय तुला बुरबुंडा होईन बय तुला बुरबुंडा होईन दादा तुला बुरबुंडा होईन भया तुला भुरगुंडा होईल ग भया तुला भुरगुंडा होईल ग भया तुला भुरगुंडा होईल ग बुरबुंडा होईन बाई तुला बुरबुंडा होईन हे माझ्या सोन्याच्या तुकड्या तुला अरे माझ्या पीटी मास्तर तुला तुला हे माझ्या चष्माल्या बछड्या तुला बुरबुंडा होईन बया तुला बुरबुंडा होईन दादा तुला बुरबुंडा होईन भया तुला भुरगुंडा होईल ग भया तुला भुरगुंडा होईल ग भया तुला भुरगुंडा होईल ग महिला मंडळ तुमच्याकडे काय वाढायला आहे का नाही म्हणावं हा पण आमच्या गावाला आमच्या गावाला आमच्या गावाला आमच्या गावाला आमच्या गावाला तुझ्या गावाला येऊन का आपू खाऊन मरू आशीर्वाद लागू दे माय आशीर्वाद लागू दे सगळेजण वाढा ग बाया
जवळ नसलं तर उसनापासनं घ्या, जवळ नसलं तर उसनापासनं घ्या, उद्या सकाळी द्या. वाढता कोणी राहू नका, सगळेजण वाढा. तो काही नुसता कॅमेराला काय तोडक्या माझ्यावर? हा? वाढकी जरा, वाढकी जरा. अरे वाढकी, तू वाढकी जरा. एक डोळा झाकून काय कॅमेरा लावतो, दुसरा डोळा झाकून लाव. नुसता हसत दोनचा गोड्याने हातला जड दिसतोय नुसता दोडका. वाढमाय वाढमाय, आशीर्वाद लागू दे माय, आशीर्वाद लागू दे माय. वाढगे पैसे देऊन येते का? पैसे देऊन एवढं जरा उभं राहा. पैसे देऊन त्यांना. चष्माला मामा कसा बघतो बघ की माझ्याकडे चष्म्यात तो शोधून बघतोय. चष्माला मामा, अरे एक की मोहऱ्याला का वाढतो का नाही ग? माझ्या बहिणीची पोर आहे का ती? माझ्या बहिणीची पोर आहे. तिची आई थोरली, मी तुझ्या मुरली. बुरगुंडा होईना, 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 बुरगुंडा होईना. गुलाबी होईना ना गुलाबी होईना, गुलाबी होईना गुलाबी होईना, गुलाबी होईना ना गुलाबी होईना, गुलाबी होईना गुलाबी होईना. बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना. धक्कीत वाढीच्या पितून पितून मध्ये चिमटे घेतो. पितून पितून मध्ये चिमटे घेतोय. नाही 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 धक्के उगा. अमिताभ बच्चन आहे माझा, अमिताभ बच्चन. अगं माझा दादा पंडित आहे का? दादा पंडित. अगं माझा नरेंद्र मोदी आहे का? नरेंद्र मोदी. तुमच्या जवळचं काय वाढता का नाही? का तुम्ही एजंट झाला मधलं? वाढायला लागला का ढुंगण खांदवा लागला काय कळलं? चापचून नोट वाढली. कशी चापचून नोट वाढली बघितलं? पाचाचं 25 हो दे, पाचाचं 25 हो दे. माझ्या पकवाजवाल्याचा येल मांडवाला जाऊ दे. मांडव पीटी मास्तरच्या बोकांडी पडू दे. कसा बघतो बघा की उचल्याच्या वाहनाचा. कसा बघतो बघा की उचल्याच्या वाहनाचा. वाढ लवकर वाढ, जरा मोठी नोट येऊ दे जरा. चालत नाही नोट माझ्याकडे, नाही चालत. किती मास्तर जरा बाय. अनादिशित नवलाई झाले, अनादिशित नवलाई झाले. स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, प्रेमाचे कुंकू भाडी लाविले. हातीस तो बोराटी धरली सिये. मायबापांनो प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. सत्वगुणरूपी काठी हातामध्ये घेतलेली आहे, ज्ञानाचा कुरकुला काखेमध्ये बांधलेला आहे, भक्तीचं गाठोड डोईवर घेतलेलं आहे. आणि तुम्हाला दान मागण्यासाठी वेळ दिली. मावशी कोणतं दान मागते? पैशाचं मागते का? नाही 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 नाही. सब पैसे के बाही अपना साथी नहीं कोई. अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले. भाई बंदर और बहन साले सब पैसे के बाही, कौन किसी का नहीं रे प्यारे कहता कबीर सुनाई. पैसा पोटी माया पोटी. दान मागते भक्तीचं. भक्ती म्हणाल कोणती? नवविधा. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण वंदन अर्चन दास्य सख्य आत्मनिवेदन. या नवविधा भक्तीचं दान मागते आणि सौभाग्याचं कुंकू लावते. सौभाग्याचं कुंकू लावलेलं आहे बरं का महिला मंडळ. पण हल्लीच्या महिला मंडळीमध्ये कुंकू काही दिसत नाही बाया. टिकली 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 टिकली. टिकली तर टिकली नाही तर टिकली तर टिकली नाही तर फुकली. एका मावशीनं काय केलं? चमकणारी टिकली लावली आणि निघाली मंडईला. घाम आला, घामानं टिकली गळून पडाली. निघाली बिन बोर्डाची गाडी. काय महिला मंडळ? कोण लावतं टिकली? कोण लावतं टिकली? तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही.
बरोबर आहे का माय? पण त्या रावणाच्या बंदीखान्यात अशोकपणामध्ये सीता माऊली कुंकू लावत होत्या, भांगामध्ये शेंदूर फासत होत्या. बजरंगबली आले आणि त्या बजरंगानं प्रश्न केला, माऊली या कुंकाचं महत्व काय? माऊली या शेंदुराचं महत्व काय? त्यावेळेला सीता माता सांगतात, हे बजरंगा, जेवढं कुंकू जास्त, जेवढा शेंदूर जास्त, तेवढं आपल्या पती परमेश्वराचं आयुष्य वाढलं जातं. एवढ्याशा कुंकानं, एवढ्याशा शेंदुराचं जर आयुष्य वाढत असेल, मी का मागे राहू? माझ्या बजरंगबलीनं धूम ठोकली आणि सगळ्या अंगावर शेंदूर ओतून घेतला. तेव्हापासून बजरंगबलीला शेंदूर लावण्याची प्रथा आहे. महिला मंडळ टिकली टाकून द्या, सौभाग्याचं कुंकूच लावा. माझ्या नाथांचं प्रमाण आहे, कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे व आयव. जर म्हणून घ्यायचं असलं बरं का मावशी, जुनं ते सोनं कुंकुवाचं लेणं. कुंकुवाल्या गेल्या, ह्या टिकलीवाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. अरे काय महिला मंडळ, कोण लावतं टिकली कोण लावतं तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. मग उद्यापासून महिला मंडळ कुंकू लावायचं. पण हल्ली यांच्या कपाळाला कुंकू राहिलेलं नाही आणि या पुरुषांच्या तोंडावर मिशी राहिलेली नाही. काही इकडे बुवानं कसं चकाचक केलंय, बापाचा काय 12 वाजायला काय मुठ द्या, कसा झालाय बुवा नुसता गुळगुळीत. आम्ही अभिमानानं म्हणतो, मेरा भारत महान, मेरा भारत महान. गावल तिथलं गबाळ हान, कित्येक गरिबांचे चालले अण्णा वाचून प्राण, याची नाही आम्हाला जाण, म्हणून तर भारत ठेवलाय गहाण. बरोबर आहे का महाराज? आणि ह्यो म्हणतो बा मेरा भारत महान म्हणतो. अरे येड्या तोंडाच्या, गहाण म्हण गहाण. भारत देशावर कर्ज आहे, कर्ज कुणी केलं? कर्ज आपण सगळ्यांनी केलं. महिला मंडळ, या महिला मंडळींनी केली फॅशन आणि माझ्या तरुण बांधवांनी केलं व्यसन. बरोबर आहे का महाराज? या महिला मंडळींनी फॅशन केली. कोणती फॅशन सांगूनच टाकते आता. ब्लाउज मॅचिंग, बांगडी मॅचिंग, टिकली मॅचिंग, पिना मॅचिंग, नवरा बी मॅचिंग. बाई नवऱ्याला म्हणते तू संग्राम, मी होते देवी. यांनी अजून एक फॅशन केली मावशी. कोणती? टेलरनं शिवली चोळी, टेलरनं शिवली चोळी, पाठीवर लावली जाळी. टीव्ही मध्ये पाहायचं आणि शिप्यानं ब्लाऊज शिवायचा, पाठीमागचा भाग असा कापायचा, मध्ये अशा 2 खिडक्या आणि त्याला असं गोंड. माझ्या काही टक लावली बुवा, लटकन लावलं बया, लटकन. आणि या पद्धतीची साईड पिन केली, इथं बॉक्स पिन केली, माग लटकन लावलं, निघाली झकार हानीत. मला बघा, 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 मला बघा. जगा सगळ्या मांडवात म्हणती मलाच बघा. काय महिला मंडळ, साईड पिन सोडून टाका, टिकली टाकून द्या आणि डोक्यावर पदर घ्या. पतिसेवे सादर, जी करते भुकल्या भाकल्याची कदर, जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. आहे का डोक्यावर पदर? काय सांगू बया. घे पदर, घे मावशी पदर, घे. त्या कशी चापची ती पदरावला. बुवा पदर बिड पडला होता, खाली घेतला बसायला, खाली बसायला. आता अशी करते, 99 पाहुणं आलं माझ्या 34. काय महिला मंडळ, ही भूमी कुणाची? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मुख्य मंदोदरी पतिव्रता. महान पतिव्रता होऊन गेल्या. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून महिला मंडळ तुम्ही फॅशन सोडा आणि माझ्या बांधवांनो तुम्ही व्यसन सोडा. हे सांगण्यासाठी वैदिन आली. गुरुकुंडा झाला वसुदेवाला, श्रीकृष्ण नाम शोभे त्याला, माता पिता कारणे मारिले कंसाला, तैसाच बुरगुंडा होईन तुला. बुरगुंडा होण बाया, बुरगुंडा होईन. तो चष्माला म्हणतो तुला बी होईल मला बी होईल. आता चष्माल्या मामा तुला काय व्हायचं राहिलं र? आता ह्या वयात तुला काय व्हायचंय र? आता तुला उचलायचं जवळ आलं की र? म्हणतो तुला बी होईल मला बी होईल. आता तुला होईल बघ डायबिटीस,
तुला होईल बघ आता मुळे आज एवढं तुझ्या नावानं राहिलं. कुठं गेलं की आम्हाला मावशी प्रश्न विचारतात, महाराज औषध आहे का? मी म्हणलं कशाचं? तो म्हणतो आम्ही ढाब्यावरच खातो. वाल कोण कोण? अधिकारी. देवाचा प्रसाद म्हणून खा, पण कुठं? इथं बाबांच्या मंदिरात. बरोबर आहे का महाराज? तैसात भृगुंडा होईना तुला, भृगुंडा झाला पंडुराजाला, अर्जुन नाम शोभे त्याला, द्रौपदी कारणे मारिले दुर्योधनाला. तैसाच भृगुंडा होईना तुला, भृगुंडा होईल बाया, भृगुंडा होईना, 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 भृगुंडा इकडच्या मंडळीने काय वाढलं नाही बरं का? इकडं काय वाढलं नाही बरं का? नाही वाढायला तुमच्याकडं? इकडं काय वाढायला नाही? चष्माले मामा इकडं काय वाढायला नाही का? नसलं वाढा तर चला माझ्या बरोबर मागायला. सगळी माझी भावकी दिसते बाया, माझ्यावणी सगळी विकार. पण आमच्या गावाली, आमच्या गावाली, आमच्या गावाली, आमच्या गावाली, तुझ्या गावाली का आपू खाऊन मरू? अगे कभी वाढकी, ए तायडे वाढकी जरा, वाढ बाया. ए मामा वाढा की जरा. लई दिलं तुझं जन्माचं घेऊन त्याला काय तोडक्या? पण तुम्हाला दिलं काय दिलं बाबा? कुठनं ठोकळा खाल्ला, चापचून चापचून ठोकळा खाल्ला. हे तुला करते मोकळा. बघ बाया, घरी दारी शेजार माहेरी माझा माझ्या भाग लागला बाबा. आला ग माझा हिरो होंडा, आला आता हिरो होंडा. अरे बाबा गहिंब दिसते बाया जरा. कुठे गेलं गहिंकडं गोळा तर शिरलं बाया. मला वाटलं हिरो होंडा आला, हिरो होंडा. आई बापाला दोंडा, बायको मला घोळण कोंडा. आई 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 माय. मृगुंडा झाला विठ्ठल पंताला, ज्ञानदेव नाम शोभे त्याला, भक्तासाठी त्रिमोणी ज्ञानदीप झाला, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला. काय सांगावं, माझ्या ज्ञानोबरायांनी अवघ्या 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. माझी माऊली विश्वाची आई झाली आई. एवढेच नव्हे, छत्रपती शिवरायांनी अवघ्या 16 वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं. एवढेच नव्हे, स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं, अवघ्या 16 वर्षामध्येच केलं. पण मावशी आज आमची तरुण पोरं काय म्हणतात? 16 वरीस धोक्याचं काय? 16 वरीस ए बुवा बिगलला काय म्हणावं? मला वाटतं ह्या बुवानं सैराट बाईला काही सैराट बाईला बुवा झाला गायराट. हे पीटी मास्तर म्हणतोय चिंग चिंग चिंगा. अरे उचल्याच्या वाहनाचे 16 वरी धोक्याचं नाही बुवा, 16 वर्ष मोक्याचं आहे, मोक्याचं. धोक्याचं नव्हे, मोक्याचं आहे. अरे या 16 वर्षामध्ये काय केलं पाहिजे मावशी? वाचा ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, पंढरी. ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आहे, पंढरीची वारी करायची आहे, माय बापाची सेवा करायची आहे. बरं का माय, चारोधामाला जायची गरज नाही. वाराणसी नको, गंगासागर नको, बद्रीनाथ नको, जगन्नाथपुरी नको. माय बाप केवळ काशी जावी तीर्थाशी. मात्र देव भव पितृदेव भव. पहिली आई बापाची सेवा केली पाहिजे. अरे आई बापाने आपल्याला हाताचा पाळणा केला, रक्ताचं दूध केलं, नेत्राचा दिवा केला, तळ हाताचा फोडावी सांभाळ केला. कदापि आई बापांना विसरू नका. साऱ्या जगाला विसरा हो, साऱ्या जगताला विसरा हो, पण दादा आई बापांना तेवढं विसरू नका. कष्ट सहन केलं आणि ज्यांनी हे विश्व दाखवलं, अगणित उपकरेत अगणित. एका कवयीने म्हटलेलं आहे, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला.
नको देखावा दाखवू जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले. विसरा 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 हो, साऱ्या जगाला विसरा हो, पण आई बापांना तेवढं विसरू नका. बरोबर आहे दादा. ज्या वेळेला जन्म घेतला, ज्या वेळेला जन्म घेतला, पहिला श्वास घेतला, त्यावेळेला तुझी आई आणि तुझे बाबा जवळ होते. या जगाशी संबंध नव्हता. तुझी आई आणि तुझे बाबा जवळ होते. त्या आईवडिलांची शेवटची इच्छा आहे, शेवटच्या क्षणाला माझा मुलगा जवळ हवाय माझ्या जवळ, शेवटच्या क्षणाला माझ्या पोटचा गोळा माझ्या जवळ हवाय. तेवढी त्यांची अपेक्षा पूर्ण करा. त्यांना अपमान शब्द बोलू नका, त्यांना घराबाहेर काढू नका. आई बापांची सेवा करा. अहो त्या पुंडलिकानं काय केली, पहिली आई बापाची सेवा केली. बरोबर आहे का बाय? हा. पाहोनी या पुंडलिका मुलला तयाच्या कौतुका, एका जनार्दनी हरी उभा राहिला विठे. बरोबर आहे का माय? म्हणून आई बापाची सेवा करा. पण दादा आज आमची तरुण पोरं काय करतात, काय खातात? गुट खा, ट काढून टाका, बाकीचं राहिलेलं खा. शी. 2-2 पुढे गोव्याच्या तोंडात टाकल्या. अर्धा तास झाला कोंबडीला पावसाळ्यात जुला भवान कोंबडी पिळी करणं पिडक. तसं ह्याच्या तोंडात वडगाव शिरी बाहेर पडली. गुटखा खातात, एवढे तर दारू पितात. दारू घरात आली, लक्ष्मी निघून गेली. दारूची नशा जीवनाची दशा, दारू तरंगला संसार भंगला. ओ दादा, ओ नाना, लावू नका दारूला हात, ती करेल तुमचा घात. दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका. महाराज या गुटक्यानं काय होतं माहितीये का तुम्हाला? नपुसकपणा येतो, नपुसकपणा. महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रमाला जातो, आम्हाला म्हणतात महाराज 10 वर्ष झालं लग्न होऊन पाळणा हलना. मी आलो गुटखा खातो का? तो म्हणला हो. मी आलो तुझा सगळा सापळा हलायला लागला, पाळणा कधी हलायचा? या गुटक्यानं नपुसकपणा आला. गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका. दादांनो, मांसाहार कुणी करावा? जे जिभेनं पाणी पितात त्यांनी करावा. आपण ओठाने पाणी पितो. मनुष्य म्हणून जन्माला आलो. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाव या वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीव पण भव रोग. दिली इंद्रिय हात पाय कान. सुंदर असा नरदेह दिला. आपल्याला खायला काय काय दिलं? खारी, खोबरं, बदाम, काजू, दूध, तूप, फ्रूट, फळावर अरे पुरणपोळी दिली, पुरणपोळी. पंचपक्वान दिले. बरोबर आहे का माय? जसा आहार तसा विहार, जशी दृष्टी तशी सृष्टी. आई आहे माझी, बहीण आहे माझी, इकडे जन्म दिलेली माऊली माझी. पराविया नारी रखुमाई समान, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तैसाच बुरगुंडा होईना तुला, बुरगुंडा होईल बाया, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, तुला बी होईना, मला बी 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 होईल, बुरगुंडा होईल, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बाया, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईना, बुरगुंडा होईल. तुझ्या बुरगुड्याचा लई थाट, तुझ्या बुरगुड्याचा लई थाट, तुझ्या पोराला लिहिला जीनची पॅन्ट, त्याच्यावर कॉटनचा शर्ट, त्या शर्टामध्ये पैशाचं पाकिट. मग तुझा पोरगा जातो हाटेला कणीट, तिथं घेतो मग चहाचा घोट, चहाचा घोट घेतल्यानंतर जातो समोरच्या पानपट्टीत, तिथं वडी तो मग सिगरेट, सिगरेट वळल्यानंतर दादा पान खाऊन करीतो लाले लाल होट. अरे टोप्याला दादा तुझा पोरगा लय हलकट. बुरगुडा होईल बाया, बुरगुडा होईल, सोडकीत वडक्या पितू पितून मध्ये चिमट घेतोय. मावशीला पप्पी द्यायचं म्हणताय का? मावशीला पप्पी द्यायचं म्हणताय.